चला तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवते टोमॅटोचं लोणचं. तर ही गावरान टोमॅटो घेतलेले आहेत, हे बघू शकताय तुम्ही. याला मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून पुसून घेतलेले. ह्याचे देठ वरचे काढून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला लोणचं बनवत असताना ते कडकपणा राहणार नाही. तर ह्या बारीक बारीक पीस करून मी कट करून घेतलेत आणि कट करून घेतल्यानंतर एका वेगळ्या पातेल्यात टाकून त्यात मीठ 1 चमचा आणि साधारण 2 ते 2.5 मोठे चमचे मी मीठ टाकलं आणि हळदही टाकली 1 चमचाभर आणि छान हलवून घेऊन झाकून ठेवायचे साधारण 1 रात्रीपुरतं. तर हे दुसऱ्या दिवशी सकाळी बघताय किती पाणी तयार झाले. तर ते जे मसाले आपण जे वापरणार आहेत ते मी घेते. धने आणि जिरे घेतलेले, मेथ्या घेतलेल्या आणि लवंगा घेतलेल्या 10-12. तर ह्या सर्व थोडंसं गरम करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. टोमॅटो जे आहेत ते बाजूला करायचे आणि ते पाणी आहे त्यात हे जे आपण मसाले तयार करून घेतलेत ते एका जारमध्ये मिक्सरच्या बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यातच साधारण 100 ग्रॅम मी चिंच वाटून घेतलेली आहे. त्याचे दोरे वगैरे काढून घ्यायचे आणि वाटून त्या टोमॅटोच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर त्यात साखरही 1 चमचा 1.5 चमचा टाकलेली मी आणि चवीनुसार लाल तिखट हे बेडगी मिरचीचं घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला आपलं लोणचं छान होईल म्हणून. आणि तोपर्यंतचे टोमॅटोचे पीसेस आहेत ते आपण गरम करायला घेऊयात गॅसवरती. बारीक गॅसवरती आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे. जेवढं जमेल त्यातलं पाण्याचा अंश कमी करायचा आहे, म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकेल. त्यासाठी साधारण 3-4 गड्डे मी लसूण सोलून घेतलेला, तोही वाटून घेतला आणि फोडणीसाठी मोहऱ्या, जिरे आणि मेथ्या ह्या घेतलेल्या. तेल साधारण 1/2 किलो तेल आहे. तर यात लसूण वाटलेला, मोहऱ्या, जिरे आणि मेथ्या टाकून घेतलेल्या आणि हे बाजूला ठेवायचे थंड व्हायला. हे आणि त्या लसणाच्या ज्यावेळेस आपलं टोमॅटो स्मॅश होतील त्यावेळेस ते वाटून घ्यायचे कच्च्या लसणाच्या सोबतच, म्हणजे एकजीव होईल आणि टोमॅटो जास्त चवदार होईल. जे मसाले आहेत त्यातच तेही टाकून घ्यायचे आणि तेल आपलं सर्वच एक जागी मिक्स करून घ्यायचे. तेल थंड झाले का बोटाने चेक करा आणि मगच टाका, नाही तर लोणचं खराब होतं. आणि सर्व एकजीव करून घ्या आणि एका ड्राय भरणीमध्ये काचेच्या ठेवला तर चांगले आणि वर्षभर हे लोणचं टिकेल. तर हे अशा प्रकारे करून पहा. तुम्हाला आणखीन काही मदत लागली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता कमेंट. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.